मूडच नव्हतं ब्लॉगिंगचं आणि एवढं सगळं होत होतं आमच्यासोबत. आम्हाला रिलॅक्स करायला थोडा टाईम पाहिजे होता. माझा अनिश आहे पार्टनर, तो बिचारा टेन्शनमध्ये आहे ॲज ऑलवेज. त्या बिचाऱ्याचा क्लचपेटचा इश्यू झाला आहे. प्रत्येक ट्रिपमध्ये काही ना काहीतरी आमचं होतं. एका गाडीचा बेल्ट तुटतो, आता याची क्लचपेट झाली. तर टच वूड की आम्ही लवकर पोहोचलो, आम्हाला ट्रेन भेटली बरोबर. आता बघू, आता रोहा क्रॉस केलेला आहे. आता ह्याच्या पुढे आम्हाला ब्लॉग करायची ताकद नाही आहे रात्री. जे काय ते आता तुम्हाला आम्ही उद्या सकाळी भेटू डायरेक्ट टू कर्नाटका. सो गाईज बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो मॉर्निंग. सो गाईज लेट्स गो. नमस्कार मित्रांनो. तर कारवारपासून तुम्हाला गुड मॉर्निंग. तर आता आम्ही कर्नाटकामध्ये एंट्री घेतलेली आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. एकदम एवढं थंड वातावरण आहे, मस्त पाऊस पडलेला आहे. आता जस्ट पाऊस पडून गेला आहे. आमच्याकडे 2-3 ऑप्शन होते इकडून जायचे. बसने जायचं, ट्रेनने जायचं, दुसरी ट्रेन करून कुमटाला उतरून जायचं. तर मग शेवटी आम्ही अशा डिसिजन आलो आहे की बजेट फ्रेंडली असं बरं पडेल. आम्ही इकडून मोस्टली गाडी बुक करायचं बघू. तर मग बघूया की गाडी कसं होतं. इकडे गाडी बुक करून आम्ही डायरेक्ट गोकर्णाला आणणार. जरा 2 तासाचा प्रवास आहे इकडून पण. तर मग होपफुली चांगला प्रवास हो आणि तुम्हाला अपडेट देत राहू. काय बोलता तुम्ही? येस, आम्ही काल रात्री काहीच व्लॉग केला नाही, कारण जो काय केला तो छोटा केला आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडचं क्लायमेट एकदम असं मस्त झालेलं आहे. आणि ह्या आर्या मॅडम आहेत आणि हे आमचे फायनान्स हेड आर्या सारंग. इकडे जातो कारवार. आमचे फायनान्स हेड. अरे बघ फोटो काढते. चला, तर आता आम्हाला इकडनं मेन आमचं काय आहे, कारवारपासून आम्हाला आता गाडी रेंट करायची आहे. पोचायचं आहे गोकर्णा आणि पोचायचं गोकर्णाला. ही आता गाडी आमची निघाली. आमचं स्वागतच पावसाने केलेलं आहे. काल तुम्ही जर म्हणजे पुढे ब्लॉगमध्ये येतीलच तसं, ते पहिले येणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला दिसेलच की काल खूप सारे इन्सिडेंट झालेले आहेत आमच्याकडनं, आमच्यासोबत झालेले आहेत. मग ते कांड पण तुम्हाला दिसतीलच. आणि आता बघू पुढे काय होतंय. पुढे काय होतंय गाईज, स्टे ट्यून. बस होपफुली. आता ही ट्रेन सुटली. काय नको एवढंच आमचं. ज्यांचं काय राहिलं असेल ते आता विसरा, ट्रेन सुटलेली आहे. हे असे फोन पडला. तर तुम्हाला आम्ही पुढचं अपडेट देऊ कसं काय आहे ते आमचं. आता गाडीच्या इकडे आपण जाऊ ना, आम्हाला बोट साफ करायचं इकडे बंद करा. हां, आता ही लोक चाललेत. हा व्ह्यू. पुढचे अपडेट्स गाईज तुम्हाला पुढे मिळतील. सो स्टे ट्यून. हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. जमला तर, आणि आम्ही जमला तर हा ब्लॉग एकदम शॉर्टमध्ये थोडं करून टाकू. जसा आम्ही व्हिडिओ टाकतोय त्याप्रमाणे असं मला वाटत नाही की शॉर्ट ब्लॉग होणार आहे. नाही शॉर्ट एकच एंट्री यायची. ईस्ट वेस्टला. हे श्रावणी, ईस्टला जायचंय की वेस्टला जायचंय? अरे तू थांब ना यार. मुंबईला निघालो वाटतं. आता काय आपलं चाललंय, कसं जायचं पुढे कसं जायचंय आम्हाला माहित नाही. कार रेंट काहीतरी डिसाईड केलेली, त्याच्या अकॉर्डिंग तरी काय फॉलो होत नाहीये. टाइम बघा, 6चं एस्टिमेशन होतं इथे यायचं, 8:30 वाजले. आता बघू पुढे काय होतं. स्टेशन आम्हाला टाई भडकले. ठीक आहे, आम्ही विचारून तुम्हाला कॉल करू. नाही तर भडकलं. मी परत त्याच्याशी बोलणार नाही. ज्याला बोलायचं असेल बोल. फालतूगिरी गोष्टी. तर मग मित्रांनो, आता सगळे थांबलोय आम्ही. काय बोलायचं काय. इकडे 8:30ला आलोय, 8:15ला. आता वाजले 9 झाले. आणि
तर मग आता आम्ही कारवारला आलोय. पोचणार होती 6:30 सकाळी. आमचा प्लॅन खूप काय प्लॅन होते असे. ठेव खाली. पण आता गाडीत पोचलेली 8 8:30ला पोचलेली आहे गाडी. आणि इकडून जायचं कसं काय ते आहे मजा घेते. म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता चिंटी मॅडम आहेत ज्या आम्ही आता इकडे आमचा घर बसवला आहे. आम्ही काय सगळं सामान बिमान ठेवलेलं आहे सगळं आणि वाट बघतोय सोल्युशनची. पण हा सोल्युशन कधी येत नाही. हो. आणि सोल्युशन आला तरी पुढचा प्लॅन काय करायचा आहे हे अजून काही ठरलेलं नाही. म्हणजे तर मग ते पीडीएफ दाखवा जरा आयटनची पीडीएफ दाखवा जरा. पीपीटी आरू प्रेझेंटेशन दाखवा की म्हणजे टाइमचं काय होतं दाखवा. पीडीएफ दाखवा म्हणजे आपण पोहोचणार किती वाजता. रीच नाही मराठी हिंदी तुला पण नाही दिसत आहे. रीच डिले झाला का पीपीटी पण. आपण हॉटेलवरती 11 वाजेपर्यंत पोहोचू असं लिहिलं आहे. सो 11ला अजून 2 तास आहेत गाईस. चिल. अजूनपर्यंत अपेक्षा ठेवलेल्या आहेत आर्या सारंग यांनी की 11 पर्यंत आपण पोहोचू. लेट्स सी काय होतंय. ही 9:27 ची मंगळुरू आहे ती आपल्याला कुमताला 10:23ला पोहोचवणार आहे. सो ती आणि तिथून अर्धा तास आपलं हॉटेल आहे आरामात. तिथून कसं जायचं ऑटो ना. ट्रेन जर 10:27 ला आली तर 11 वाजता आपण पोहोचणार आरामात. असा प्रश्न आहे. अफसरकोंडाला जायचं. अफसरकोंडा आणि साडी घालून मुर्डेश्वर. सो ही गेली आमची दुसरी ट्रेन. आमची कठीण परिश्रमानंतर जे आम्ही लास्ट टाइम आम्ही लास्ट टाइम बोललेलो की 9:30ला ट्रेन आहे. तशी ती काही ऐकू येत नाही. 9:40 पर्यंत आलेली गाडी. 9:40 पर्यंत 10:35 झाले. 10:35 पर्यंत आम्ही आता कुमटाला पोहोचलोय. कुमटावरून तर आमच्या आता इथून कुमतावरनं आमचं हॉटेल हाफ एन आवरवरती आहे आणि आमच्या आता इकडनं जर्नी आम्ही ऑटो रिक्षा किंवा काहीतरी बघू. निदान अजून तरी मला असं वाटत नाही की आम्ही कर्नाटकाला आलो आहे. मला तर असं वाटतं की मी मालवणला किंवा कोकणातच आहे. आता हॉटेलवरनं आम्ही 2 गाड्या बुक केल्या आहेत. मग त्या आम्हीच ड्राईव्ह करून ऑल ओव्हर गोकर्ण मुर्डेश्वर. हिला कोण नाही देणार ड्राईव्ह करायला. व्हेरी गुड ड्रायव्हर. तर गाईस आता तुम्हाला डायरेक्ट मी हॉटेलमध्येच भेटतो. तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघा. डायरेक्ट आपण हॉटेलला भेटूया मस्त फ्रेश बिश होऊन. सो हाय गाईस. तर आता दुपार झालेली आहे आणि आम्ही आमच्या काइंड ऑफ विलामध्ये चेक इन केलेलं आहे आणि आता आम्ही टेरेसवरती आहोत. हा चैतन्य आणि तुम्ही बघू शकतात की एकदम फुल ग्रीनरी आहे. एकदम प्रॉपर आहे. कौस्तुभ हाय. तर लिटरली खूप जागा खूप मोठी आहे ह्यांची. मी तुम्हाला ह्या हॉटेलचा आमचा वॉक थ्रू देईल तर तुम्ही बघा. आम्ही आता लंच ऑर्डर केले. त्याच्यानंतर आमची अशी आयटनरी असची की आम्ही काय अफसरकोंडा वॉटरफॉल तिकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही बॅकवॉटरला आम्ही जाणार आहोत. हो ना काय बॅकवॉटर्स ना. होनावर बॅकवॉटर. आतापर्यंतचा चैतन्य तुम्हाला प्रवास कसा वाटला. एकदम छान होता. सगळे एकदम प्लॅनिंगनुसार झाले. पीपीटी बघायला आणि आमची टायमिंग बघायला एकदम परफेक्ट मिसमॅच. नाही बट जो आपण टाइम एस्टिमेट केलेला होता 11चा त्याच्या बऱ्यापैकी आलो आम्ही. 11:30 वाजता पोहोचलो. हा अरेंजमेंट आहे ना. आता लंचसाठी आम्ही सांगितले भाई ही प्लेस खूप खूप चांगली आहे. खूप बेस्ट आहे. शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. पिन ड्रॉप आतापर्यंत आहे. पुढचं माहीत नाही. तर तुम्हाला आम्ही आता वॉक थ्रू देतो आमच्या हॉटेलचं. ॲक्च्युली हे एक रेसिडेन्स आहे. त्यांनी वरचा फ्लोअर कम्प्लिटली बोलतो ना आपण हॉटेल केलं त्याला कन्वर्ट. तर आम्हाला एक भली मोठी स्पेस दिलेली आहे. तर आम्ही दोघं आता तुम्हाला गाईड करतो. अरे तिकडनं एंट्री गेल्यावरती बघू शकता हे समस्त मिरर आहे. तर हे ही पहिली रूम. त्याच्यामध्ये श्रावणी झोपली आहे. हे आमचे
अनिश कदम. तर ही एक हे पार्टिशन आहे, हे ह्या रूमचं आणि ह्या रूमचं पार्टिशन आहे. सर्वात आरामात हाच माणूस बसलाय. आणि ही एक बेडरूम आहे, याच्यामध्ये सिद्धी पाटकर या झोपलेल्या आहेत. सिद्धी हाय कर, हाय हाय हाय. झोपू द्या. अरे चल वॉटरफॉल. आतापर्यंत सगळं वेल प्लॅन नुसार चालू आहे. तर म्हणजे काय तुमचं, म्हणजे आम्हाला ऑर्गनायझरला विचारायचं आहे की आयटनरी कशी चालली आहे, आयटनरी कशी चालली आहे, कोणता वॉटरफॉलला जायचं, कोणता तो अप्सर कोंडा अजून मी पोहोचलेलो नाही. इको बीच. तर बोलायला काय ना त्यांच्याकडे. आम्ही आता मागवलं काय ते सांगतो. बोडवॉक. आता आम्ही खायला मागवलं, तोपर्यंत बोललो की 1 वाजेपर्यंत येणार, तोपर्यंत आपण काहीतरी खायला बोडवॉक करू शकतो ना. तर मग गोकर्णाला आलोय आणि फिश नाही खाल्लं, हे तर होणार नाहीच आहे. बांगडा मागवलाय. बांगडा कोलंबी आहे, कोलंबी थाळी, बांगडा थाळी, चिकन थाळी, मस्त व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आता. मस्त मस्त एकदम. तर आता तुम्हाला खाऊनच भेटतो. तर गाईस आता आम्ही जेवलो आणि आम्ही आता निघालोय अफजलकोंडा वॉटरफॉलला आणि त्याच्यानंतर आम्ही बॅकवॉटर करणार आहोत आणि मॅंग्रोव्ह बोर्डवॉक. तर आम्ही आमच्या 2 गाड्या अरेंज केल्या आहेत. ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. तर आम्ही आता 2 गाड्यांनी ट्रॅव्हल करणार. तर आता ह्या गाड्यांचं कसं आहे, तर युजली कोण गोकर्णामध्ये तुम्हाला मिळणार नाही की रेंटलमध्ये स्वतःच्या गाड्या देतील चालवायला. ते लोक ड्रायव्हर कंपल्सरी करतात. बट आम्हाला आम्ही थोडं ऑनलाईन सर्च करून आम्हाला एक डीलर भेटला की तो गाडी देतो आहे. सो इफ यू वॉन्ट टू रेंट अ कार फ्रॉम कारवार टू गोकर्णा, सो यू कैन कॉन्टैक्ट दिस गाय. आपका नाम सर? मंजुनाथ. और आपका टूर ट्रैवल का नाम? पंचमी कार्स एंड पूजा कार्स रेंटल. अब इधर का काम? ओके, 1 आवर का. चलो, आपको जिसको भी चाहिए रहेगा वो नीचे में इसका डिस्क्रिप्शन, आपका कॉन्टॅक्ट नंबर आप भेज देना, फिर आपको डाल देता हूँ. बट ह्यांची एक काय चांगली गोष्ट आहे की लोक कार देताना आम्हाला फुल टँक करून दिले या लोकांनी कार. म्हणजे फुल टँक करून तुम्ही घ्या, तुम्ही ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हल केल्यानंतर तुम्ही आम्हाला जेव्हा 3 दिवसांनी द्याल तर 3 दिवसानंतर पण फुल टँक करूनच द्या. बट हे चांगलं पडतं, आम्हाला कन्व्हिनियंट आहे आणि तसा रेट्स पण यांचा खूप रिजनेबल आहे आणि चांगलं म्हणजे फ्रेंडली, बजेट फ्रेंडली असा तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर चलो बाय सर. तर आत्ता आमची ऑफिशियली आम्ही कार घेतलेली आहे रेंटल. गाडी आहे, गाडी नवीन गाडी आहे ही, बघू शकता तुम्ही. यांचा मेंटेनन्स काय बोलतात त्याला, क्लीन करून दिले आम्हाला न्यूजपेपर्स वर टाकून. तर बट ही सिस्टीम चांगली आहे ॲक्च्युली. मॅप टाकूया. म्हणजे ही सिस्टीम चांगली आहे की लोक फुल टँक करूनच देतात आहे आम्हाला. तर एक चांगलं आहे. तर आता आम्ही आता वॉटरफॉल, त्यानंतर कुठे बघू लवकर काय होतंय ते. तसे 2:30 वाजले आहेत. हाय गाइस, सो आम्ही आता आमच्या फर्स्ट डेस्टिनेशन वर चाललोय, अफजलकोंडा फॉल्स. दिस वाज सो बॅड. आम्ही आता फायनल निघालोय आमचं डे 1चं फर्स्ट लोकेशन वर. येस. आणि आता तिथे जाऊन आम्ही मस्त मज्जा करणार आणि जर झालं तर मग आम्ही कंटेंट शूट करू, नाही तर आम्ही फक्त मज्जाच करू. कंटेंट शूट करणारच आहोत, पण वॉटरफॉल मध्ये पाणी असायला पाहिजे. करेक्ट. पण खूप पाऊस पडला तर माझ्या अंदाजाने तर पाणी असणारच. तुझा अंदाज कोणी टाकलाय? माझा अंदाज ना, मी कसं आहे ना, मी जे बोलते ते होतच. नको बोलूच, काहीच बोलू नकोस तू. तर आम्ही आमच्या पहिल्या स्पॉट वरती पोहोचलोय. तुम्ही बघू शकता इथे खूप जण आली आहेत वॉटरफॉलची मजा घ्यायला. आम्ही पण वॉटरफॉल दिसत नाही.
तर आमची ही आता शॉर्ट ट्रेक असणार आहे. पण तुम्ही आजूबाजूला जरा दाखव रे जरा केवढी गर्दी. खूप गर्दी आहे काही. मला वाटलं एकदम शांत जागा ते व्ह्यू बघायला चाललं वाटतं. आम्हाला वाटलं एकदम शांत जागा असेल, एकदम मजा करू, म्हणजे एकदम आपणच असणार. पण तो प्लॅन फ्लॉप झालेला आहे या प्रकारे सगळे प्लॅन आमचे फ्लॉप होत एकावर एक एकावर एक फ्लॉप होतात. Now we are walking down the Yeah. lanes of Uttarakhand, guys. तर इकडनं खाली स्टेप्स आहेत जे तुम्हाला त्या वॉटरफॉलला नेणार आहेत. आम्हाला आता जाम एक्साइटमेंट लेवल आहे आमची, खूप हाय झालेली आहे कारण वॉटरफॉलचा एवढा सुंदर असा आवाज येतोय. एकदम काय सुदिंगच म्हणतात ना, एकदम सुदिंग, एकदम सुदिंग पीसफुली असा आवाज येतोय आणि मज्जा येते मज्जा. तर हा वॉटरफॉलचा तर आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. कॅन्सल वॉटरफॉल चांगला आहे, पाणी थोडंसं गदूळ आहे म्हणून आमचं आता आंघोळीचा आता आम्हाला मोठा प्रश्न उरलेला आहे. कारण आम्ही आंघोळ अजून केली नाही, हो. ती करावी लागेल आम्हाला. आणि पण इथे व्ह्यू हा अतिशय सुंदर आहे, सुंदर होता, शांत होता. तुम्ही आजूबाजूला बघू शकता. आजूबाजू सिनेमॅटिकमध्ये येते. बोर्डवॉक बंद आता. इकडचं क्लायमेट आम्ही नाहीच प्रेडिक्ट करू शकतो. प्रेडिक्टच नाही करू शकत बाई. लाईटी सारखा क्लायमेट आहे. लाईट ऑन केला की धूप. आता हे झाड बघा, तिथे झाड आहे ना, ते बघा. म्हणजे सन आणि पाऊस कधी पण येतात आहे. 5 मिनिटं आता समज पाऊस पडत असेल तर पुढच्या 5 मिनिटाला ऊन असेल. मला बोलत होता. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे कोणता मंदिर? मुर्डेश्वर मंदिर. मुर्डेश्वर मंदिरला चाललेलो आहोत आणि खूप एक्साइटमेंट दिसते. म्हणजे एवढी एक्साइटमेंट म्हणजे काय नाही, पण अचानक बॅडीज वरनं सगळे सभ्य दिसते. हा मुर्डा बघा. काय बोलायचं? सगळे आपले ना बॅडीज वरनं एकदम सभ्य दिसतात. जसं की अनीस साहेब, मी आणि माहित नाही अजून भरपूर लोक. पण छान वाटतंय. हे फोन बघणारे लोक. कसं वाटतं मंदिरात चाललोय तर तुम्हाला कसं वाटतं? एकदम नाईस आउटफिट चेक. अजून एक वॉशरूम मध्ये सुशांत वॉशरूम मध्ये हाय बोल. हां वॉशरूम मध्ये आहे. तर मग असं सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. तर मग आता थोड्या वेळानेच म्हणजे 5-10 मिनिटांनी आम्ही निघू. दुर्वेश गाणेकर तुम्हाला काय बोलायचं? आम्ही आता एकदम शर्ट एकदम प्रॉपर फॉर्मल डिसेंट अटायर केलेला आहे आणि म्हणजे याच्या अगोदर एकदम असा अवतार होता की म्हणजे गच्छाळलेला अवतार म्हणजे असं रस्त्यावर फेकलेले पोरं असतात तसेच वाटत होतो. एवढं पण नव्हतं. पण आता चेंज करून एकदम वेगळाच अवतार झालेला आहे. तर मग आता बघूया की पुढे आपल्याला मंदिराचं दर्शन भेटतंय की नाही. कारण की टाईम किती झालं? 6 इकडेच वाजलेले आहेत आणि अर्धा तास तर जायलाच लागेल. तेव्हा तोपर्यंत काळ होणार आहे. मग काय बघणार आहे आम्हाला काय माहित नाही, पण बघूया. आमचा हा मुर्डेश्वर टेम्पल. फायनली आयटरी मधली कुठली तरी गोष्ट होते. नाही सकाळी पण झाली पण ती फ्लॉप झाली. फ्लॉप झाली का? फ्लॉप अँड द डेस्टिनेशन वॉज बॅड. Yeah. नॉट रेकमेंडिंग एनीबडी. सो आता वाजलेत 6:15. स्टेशन पण सांगा का? इकडनं आमच्या इथून मुर्डेश्वर टेम्पल आहे की हाफ एन आवर दाखवतोय आणि आम्हाला ते मॅप. बंद होतं, देऊळ बंद होतं ते 8:15 वाजता. ठीक आहे. आणि आय गेस आम्ही आता जेवढे परिश्रम करून जातोय तर ऑब्व्हियसली ते टेम्पल वर्थ आहे जायचं. म्हणजे मी रिअली होप आम्हाला मिळेल. कारण की आता द थिंग इज आम्ही अशा मुहूर्तावर बाहेर पडलो की आता सायक्लोन अलर्ट आहे आणि रेड अलर्ट आहे सगळीकडे. पण तरी आम्ही फिरतोय कारण की रेड अलर्ट असलं तरी आम्हाला 3 दिवसाची सुट्टी आहे ना. त्यामुळे आम्ही बाहेर आलोय. हा पाठ कट होणार. तर पावसाने खरंच बेकार प्लॅन वरती. दगडाचं टेम्पल आहे. पाऊस म्हणजे कसा प्लॅन वरती मुतलाय आमच्या, लिटरली मुतलाय खरंच. जोरात मुतला ना, मुतून गेला पण नाही तर काय अजून पडतोच आहे. हा ना, खुणा टाकत जातोय तो. मध्येच येतोय, मध्येच पाऊस आहे, ऊन येत आहे.
सो गाईज आता आम्ही मुर्डेश्वर टेम्पलला पोहोचलेलो पोहोचलो आहोत. हां तर पहिलंच जे आम्हाला काय बोलतात त्याला दर्शन झालंय त्या टेम्पलचं मेन गेट सुंदर वाटतंय. त्याचं भारी होतं ते एकदमच नेक्स्ट लेवलला. महादेवाची जी ती आय गेस अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण बट स्टील So guys, and the wait is over. हे तुम्हीच बघा. GoPro मध्ये दिसेल की नाही मला माहीत नाही प्रॉपर, पण बघू. इथे पार्किंगचा थोडासा सीन आहे. तर मी आता एंट्रन्स मध्ये जातोय. तर ही बघा एंट्रन्स. तर हे आता टेम्पल रात्रीचं थोडं लाईट असतात आणि ते रात्रीचंच चांगलं वाटतं टेम्पल. ओके, सो आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि पार्किंगसाठी आहे इकडे चार्ज आहे की इथे तुम्ही पे करून पार्क करू शकतात. आणि रात्री कॅमेरा कितने तुम्ही बघू शकतात मागे आता टेम्पल असं मस्त ग्लो झालेलं आहे आणि टेम्पल आणि महादेवांची मूर्ती. तर आम्ही आता आज चाललो आहे. थोडे शॉर्ट्स घेऊया सिनेमॅटिक्स आणि मग भेटू. तर आता आम्ही टेम्पलमध्ये ऑफिशियली एंट्री केलेली आहे आणि टेम्पल हा मोमेंट किंवा हा जॉय आपण एक्सप्रेस नाही करू शकत विथ वर्ड्स. आणि फिलिंग खूप वेगळी आहे आणि चांगली गोष्ट आहे की गर्दी नाही एवढी आम्ही जी एक्सपेक्ट केलेली तेवढी. द वेदर इज सो गुड ना की ते इतकं सगळं एक्झॅजरेटेड एक्सपिरियन्स येतो ना सगळ्याचा. जस्ट हे असं ड्रीम टाईप वाटते की. आणि ह्या मंदिराला सी आहे, कम्प्लिटली समुद्र आहे आणि हे एंट्री आहे. आता आय डोंट नो की मला आतमध्ये शूट करायला मिळेल की नाही, पण मी GoPro बंद करतो आता. नंतर भेटलो ते बोलू. ओके, तर आता आम्ही लाईनीत उभे आहोत आणि आमच्यासोबत चैतन्य आहे. सो आता आम्ही मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात आहोत. गाभारा म्हणतात त्याला, गाभाऱ्यात आहोत आणि आम्ही आता रेकॉर्डिंग बंद करतोय आणि आत रेकॉर्डिंग नाही आहे. असेल नसेल पण आपण तसं ठेवूया. आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. हे आय गेस हे कम्प्लिटली सिल्वरनी जे काय ते मोल्ड केलेलं आहे. मात्र सोट्याने आत गोल्डमध्ये आहे. आत गोल्डमध्ये आहे. नंतर आम्ही नंतर तुम्हाला अपडेट देतो. सो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता फोटोशूट चालू आहे. हो, खूप सुंदर झालं दर्शन. सुंदर झालंय, खूप सुंदर जागा आहे. एव्हरीथिंग इज व्हेरी ब्युटिफुल. खूप सुंदर आहे सगळं आणि आम्हाला खूप छान वाटतं इथे. हा लुक जरा चांगला वाटतोय. तिकडे हे असे फोटो काढायला येत आहे. हा बघ काय अँगल लावतोय काय माहिती.
लोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते सचतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवतमौलिमणे शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते अतिवेलतया तव दुर्विषहैरघुवेलकृतैरपराधशतैः हरितं त्वरितं वृषशैलपते वरया कृपया परिपाहि। तर आता आम्ही निघालो आहे. आमचं जो गणपतीचं मंदिर होतं तर ते आम्ही कॅन्सल करतो आहे कारण वाजलेत आमचे इकडेच 7:30. तर आम्हाला पॉसिबल नाही होणार आहे जायला. तर आम्ही इकडेच काहीतरी स्नॅक्स किंवा डिनर खाऊ आणि मग निघू. हाय गाईज, तर आता वाजले आहेत 8:30 आणि आमचं आता मुर्डेश्वर टेम्पलचं दर्शन करून झालं आहे आणि आम्ही आता इकडे डोसा आणि परोठा खातोय. हे कॉफी आले. दुपारी जेवणात एवढी भूक लागलेली आता खाल्ल्यावर एवढं मस्त आणि टेस्ट वगैरे भारी आहे. तरी पण इकडे याल नाव काय शिल्पा कॅफे. शिल्पा कॅफे इकडे हे जे हा जो आयटम आहे बघा ते ना दाखव अरे येऊ दे तरी नवीन परोठा म्हणून आहे ना. परोठा आणि ते चण्याची भाजी येते एवढा क्लास. तर आता आमच्या अंगात ताकद नाही कारण आजचा प्रवास आणि जे काय हसल होतं आमचं सगळे झोपणार आहे. म्हणून आता आम्ही हा डे 1चा व्लॉग इथेच संपवतोय. जर काय आम्हाला रात्री मजा मस्ती आमची असेल तर ती शूट करून तुम्हाला पोस्ट याच्यामध्ये दिसेल, पोस्ट व्हिडिओमध्ये दिसेल. तर आतापर्यंत तुम्ही हा व्लॉग बघितलाच असाल तर गाईज प्लीज तुला काय बोलायचं आहे? बोलायला आता बोलताय सगळे की झोपतील पण असं वाटणार नाही की आम्ही यांना झोपून देतो. तर स्टे ट्यून नाही बाबा, आम्ही नाही टाकणार होते काय. तर चला गाईज, तुम्ही आता इथपर्यंत ब्लॉग बघितलाच असाल आमचा तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट. आणि आमची पुढची पण सिरीज आम्ही आता टाकू. गोकर्ण 1 डे 1चे ब्लॉगचे आम्ही एडिट करून टाकू. डे 2 डे 3 डे 4 डे 5 टोटल 5 ब्लॉग येतील आमचे. लवकरात लवकर बरोबर ब्लॉग आम्ही टाकू. ट्राय करू आम्ही लवकर ब्लॉग टाकून एडिट. आणि कॉफी पण स्ट्रॉंग आहे त्याच्यावर. सो गाईज टिल देन बाय बाय, सी यू नेक्स्ट मॉर्निंग, बाय. सो आता आम्ही कुमतावरनं ओमनी केली आहे आणि मागे 3 जण आहोत. पुढे 3 जण आहे. पुढे तो बघा कौस्तुभ कसा बसलाय तो दाखवतो. कौस्तुभ बघा कसा बसलाय तो. आणि 1 2 3 4 5 6 एसी मध्ये आई घरे मोकळे बसले विदाउट सामान इथे दिलं नालायक लोकांनी. तू बोलायचं ना मला लांब का करतोय. तो शाना होता तो आधी सगळ्यांना ना हकलत होता. मला ओमनी मध्ये बसायची. आधी काय बोलला ओमनी. मला ओमनी मध्ये बसायचंय. तो मला बरं झालं माझं काम. मला आवड